विद्यार्थी मित्र हो. ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वीचा लेसन 17 मॅनमेड मटेरियल्स मानवनिर्मित पदार्थ पाहणार आहोत. पार्ट फर्स्ट. बघा, आपण आजूबाजूला बरेच मटेरियल्स सबस्टन्सेस पाहतो, वापरतो. वी यूज सम नॅचरल मटेरियल्स. काही नॅचरल मटेरियल नैसर्गिक पदार्थ आपण वापरतो, लाईक वूड, रॉक्स, मिनरल्स, लाकूड, त्यानंतर विविध प्रकारचे दगड, खडे, त्यानंतर मिनरल्स म्हणजे खनिजे इत्यादी, हे नॅचरल झाले. अँड मॅनमेड मटेरियल्स, आणि काही मॅनमेड म्हणजेच मानवनिर्मित, दॅट मेड इन फॅक्टरीज. मॅनमेड हे काय केलेले असतात, फॅक्टरीजमध्ये बनवलेले असतात. नॅचरलवरच प्रक्रिया करून मॅनमेड मटेरियल आपण बनवतो, लाईक प्लास्टिक, ग्लास, थ्रेड्स ॲटसेट्रा. मॅनमेडची एक्झाम्पल्स काय काय आहेत, प्लास्टिक, ग्लास, थ्रेड्स ॲटसेट्रा. आता या पाठामध्ये आपण मॅनमेड मटेरियलचा अभ्यास करणार आहोत. त्यामधलं पहिलं मॅनमेड मटेरियल आहे प्लास्टिक. आपल्याला सर्वांना प्लास्टिक परिचयाचं आहे, माहिती आहे. मॅनमेड मटेरियल्स शोईंग प्रॉपर्टी ऑफ प्लॅस्टिसिटी. प्लॅस्टिक म्हणजे असं मॅनमेड मटेरियल आहे जे काय करतं, शोईंग प्रॉपर्टी ऑफ प्लॅस्टिसिटी. प्लॅस्टिसिटी म्हणजे आकार्यता, हवा तसा आकार देता येणे. तर असं मटेरियल ज्याला हवा तसा आकार देता येतो. अँड मेडअप ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर्स, आणि ऑर्गॅनिक पॉलिमर्सपासून जे बनलेलं असतं इज प्लॅस्टिक. त्याला आपण काय म्हणतो, प्लास्टिक म्हणतो. ही प्लॅस्टिकची झाली डेफिनेशन. त्यानंतर टाईप्स ऑफ प्लॅस्टिक. प्लॅस्टिकचे प्रकार. आता प्लॅस्टिकचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे थर्मोप्लास्टिक, आणि दुसरा प्रकार आहे थर्मोसेटिंग प्लॅस्टिक. ठीक आहे. आता बघा, पहिला प्रकार थर्मोप्लास्टिक. प्लास्टिक विच कॅन मोल्डेड ॲज पर आवर विश. हे काय केलं जातं, कॅन मोल्डेड ॲज पर आवर विश. आपल्या इच्छेप्रमाणे आपण हवा तसा त्याला आकार देऊ शकतो आणि वारंवार करू शकतो. हे म्हणजे पुन्हा त्याला आपण काय करू शकतो, एकदा आकार दिला की पुन्हा ते तापवून पुन्हा त्याचा आकार बदलू शकतो, पुन्हा आकार बदलू शकतो. या पद्धतीनं ज्याला हवा तसा आकार आपण देऊ शकतो, तो प्रकार म्हणजे थर्मोप्लास्टिक. ठीक आहे. या थर्मोप्लास्टिकचे पुन्हा 4 उपप्रकार आहेत. पहिला आहे पॉलीविनाइल क्लोराईड म्हणजेच PVC. पॉलीविनाइल क्लोराईड PVC, ज्यापासून पाईप्स, शूज म्हणजे वेगवेगळ्या पाईप आणि शूज म्हणजेच बुटाचे जे सोल असतात ते बनवलेले असतात. त्यानंतर पॉलिस्टायरीन PS. पॉलिस्टायरीन प्रकारापासून गिअर्स ऑफ मशीन्स म्हणजे मशीनमध्ये हे वापरले जातात. मशीनचे गिअर्स बनवलेले असतात. त्यानंतर टॉईज म्हणजे खेळणी बनवलेली असतात, आणि इतर प्रकारच्या वस्तू. पॉलीइथायलीन PE, ज्याला आपण पॉलिथिन म्हणतो. तर त्यापासून मिल्क बॅग्स, पॅकिंग बॅग्स म्हणजे वेगवेगळ्या पिशव्या बनवलेल्या असतात. त्यानंतर पॉलिप्रोपायलीन PP. या पॉलिप्रोपायलीनपासून रोप्स म्हणजे वेगवेगळे दोरखंड, मोठ्या दोऱ्या बनवलेल्या असतात. लॅब अप्लायन्सेस, लॅबोरेटरीमधले वेगवेगळे अप्लायन्सेस, वेगवेगळी साधनं ही या पॉलिप्रोपायलीन प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवलेले असतात. तर हे पहिले झाले थर्मोप्लास्टिकचे 4 उपप्रकार. त्यानंतर प्लास्टिकचा दुसरा मुख्य प्रकार आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. हा काय आहे बघा प्रकार. यामध्ये वन्स शेप गिवन कॅनॉट चेंज्ड. जेव्हा सुरुवातीलाच या पद्धतीनं एकदा या थर्मोसेटिंग प्लास्टिकला आकार दिला जातो, तो बदलता येत नाही. जर बदलायला गेलं, ही वस्तू जर गरम केली तर काय होते, ते प्लास्टिक खराब होऊन जातं, पुन्हा ते वापरता येत नाही. त्याचा या थर्मोसेटिंग प्लास्टिकचे पुन्हा उपप्रकार आहेत बघा, 4 दिलेले आहेत. पहिला प्रकार आहे बेकेलाइट, ज्याचा वापर
टी व्ही पार्ट्समध्ये, त्यानंतर इलेक्ट्रिक स्विचेसमध्ये केलेला असतो. म्हणजे आपल्या घरातले जे लाईटचे बटणं वगैरे असतात ते या प्रकारचे असतात, बॅकलाईट प्रकारचे. त्यानंतर मेलामाइन प्रकारच्या प्लॅस्टिकपासून कप, प्लेट्स, ट्रेज हे बनवलेले असतात. प्लास्टिकचे कप, प्लास्टिकच्या प्लेट्स या मेलामाइन प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवलेले असतात. त्यानंतर पॉलियुरेथॅन प्रकारच्या प्लास्टिकपासून फर्निचर, स्मॉल बोट्स इत्यादी वस्तू बनवलेल्या असतात. आणि शेवटचा थर्मोसेटिंगमधला प्रकार आहे पॉलिस्टरपासून फायबर ग्लास हे बनवलेले असतात. तर या पद्धतीने आपण टाईप्स ऑफ प्लॅस्टिक मुख्य 2 प्रकार पाहिले. त्यानंतर पुढचा मुद्दा काय पहा, प्रॉपर्टीज ऑफ प्लॅस्टिक. प्लॅस्टिकच्या प्रॉपर्टीज म्हणजेच गुणधर्म. पहिला, नॉट कोरोड म्हणजे याला गंज लागत नाही. कोरोड गंजणे किंवा क्षरण होत नाही. नॉट डिकम्पोज, याचं डिकम्पोजिशन होणे म्हणजे कुजत नाही. कॅन मोल्डेड इनटू एनी शेप कोणत्याही प्रकारचा याला आकार दिला जाऊ शकतो. बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, या उष्णतेचा आणि विद्युतचा हा काय आहे, बॅड कंडक्टर, दुर्वाहक आहे. तर ह्या झाल्या प्रॉपर्टीज. त्यानंतर डू यू नो, आणि काही माहिती दिलेली आहे बघा ज्यादा प्लॅस्टिकविषयी. देर आर मोर दॅन 2000 टाईप्स ऑफ प्लॅस्टिक. आपण जे प्लॅस्टिकचे प्रकार बघितले तर इथं 2000 पेक्षा जास्त प्रकारचं प्लॅस्टिक बनवलेलं आहे, किंवा प्लॅस्टिकचे 2000 पेक्षा जास्त प्रकार आहेत. यूज्ड फॉर सिरिंज आपल्याला माहिती आहे दवाखान्यामध्ये सिरिंज वापरले जातात, म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो प्लॅस्टिकचा. यूज फॉर मायक्रोवेव्ह जे फूडसाठी वापरलं जातं, अन्न बनवण्यासाठी मायक्रोवेव्ह जो वापरला जातो अन्नपदार्थ, तर या अन्नपदार्थामध्ये मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा त्याची व्हेसल्स, त्याची भांडी या प्लास्टिकपासून बनवलेली असतात. व्हेइकल्स हॅव टेफ्लॉन कोटिंग ऑफ प्लॅस्टिक. हे जे वाहनं असतात, वाहनांच्या वर टेफ्लॉन कोटिंग केलं जातं. टेफ्लॉन कोटिंगचा थर दिला जातो, ते वाहनं सुरक्षित राहावीत जास्त काळ म्हणून, तर तिथं सुद्धा प्लॅस्टिकचा वापर होतो. यूज्ड इन सम पार्ट्स ऑफ एरोप्लेन म्हणजे विमानाचे काही भाग बनवण्यासाठी सुद्धा प्लॅस्टिकचा वापर केला जातो. यूज्ड इन लेन्सेस अँड आर्टिफिशियल टीथ. लेन्स जे चष्मे असतात, चष्म्याच्या जे लेन्स वेगवेगळ्या भिंग, तर हे भिंग बनवण्यासाठी. आर्टिफिशियल टीथ म्हणजे कृत्रिम दात, मॅनमेड टीथ बनवण्यासाठी सुद्धा या प्लॅस्टिकचा वापर केला जातो. म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये या पद्धतीनं या प्लॅस्टिकचे सर्वत्र उपयोग केलेले आहेत. यानंतर पुढे एक चार्ट दिलेला आहे, मटेरियल डिग्रेडेशन पिरियड अँड टाईप ऑफ मटेरियल. व्हेजिटेबल आहे ते जर डिग्रेडेशन होतं 1 to 2 weeks, 1-2 आठवड्यामध्येच काय होतं त्याचं डिग्रेडेशन होतं, म्हणजे ते निसर्गामध्ये मिसळून जातं, त्यामुळे तो डिग्रेडेबल आहे व्हेजिटेबल्स. कॉटनचं 1 yearमध्ये डिग्रेडेशन होतं, त्यामुळं तो पण डिग्रेडेबल आहे. त्याचं वूड म्हणजे लाकूड 10 to 15 years, 10-15 वर्षामध्ये त्याचं डिग्रेडेशन होतं, त्यामुळे तो सुद्धा डिग्रेडेबल आहे. परंतु प्लॅस्टिक मात्र thousands of year, हजारो वर्ष काय होत नाही, ते डिग्रेडेड होत नाही किंवा निसर्गामध्ये पूर्णपणे मिसळून जात नाही, म्हणून त्याला नॉन डिग्रेडेबलमध्ये या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे, लक्षात घ्या प्लॅस्टिक. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर आपण कमीत कमी केला पाहिजे. आता या प्लॅस्टिकसाठी 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या, 4 R लक्षात ठेवायच्या आहेत. पहिला आहे रिड्यूस, वापर कमी करायचा. रियूज, पुन्हा वापर करायचा. रिसायकल, एकदा बनवलेल्या प्लॅस्टिकपासून पुन्हा रिसायकल करून पुन्हा प्लॅस्टिक बनवायचं. आणि रिकवर, या पद्धतीनं 4 R जर आपण लक्षात ठेवले तर आपण प्लॅस्टिकचा अतिवापर टाळून निसर्गाचं संरक्षण करू शकतो. ठीक आहे, इथं हा प्लॅस्टिक मुद्दा संपलेला आहे, पार्ट फर्स्ट संपलेला आहे. तुम्ही या नोट्स लिहून घ्या आणि या पाठाचं वारंवार वाचन करा, म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आजच्यासाठी राम राम.